जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल 1.89 लाख कोटींची गुंतवणूक 62,000 रोजगार निर्मिती अपेक्षित जलविद्युत निर्मितीसाठी सामंजस्य करार 7 कंपन्यांसोबत करार महाराष्ट्र शासनाने जलविद्युत निर्मितीसाठी प्लंपड स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पांसाठी एनटीपीसी वेलस्पन न्यू एनर्जी एनएचपीसी न्यू हायड्रो पॉवर डीटीएससी इंडिया स्टोरंट पॉवर अडानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहे। त्यामुळे 62,550 रोजगार निर्माण होणार असून 35,240 मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे। कराराअंतर्गत सुमारे 1.89 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हा विक्रम प्रकल्प पुढे आला असून राज्यातील 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती नैसर्गिक ऊर्जा स्रोत म्हणून करण्याचं उद्दिष्ट आहे। 35,240 मेगावॉट वीज निर्मिती जलविद्युत ऊर्जा समिती स्वावलंबी वीज तुटवडा संपणार नवीन रोजगार निर्मिती ऊर्जेमुळे उद्योगधंद्यांना चालना। जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी वेलस्पन न्यू एनर्जी एनएचपीसी रिन्यू हायड्रो पॉवर टीएचडीसी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला। ज्यामध्ये 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे। राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे। या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे। राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता 46,000 मेगावॉट असून 40,870 मेगावॉटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे। राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे।